ग्वाल्हेरला झालेल्या 43व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असणाऱ्या कुसुमावती देशपांडे 10 नोव्हेंबर 1904 हा त्यांचा जन्मदिवस आणि 17 नोव्हेंबर हा स्मृतिदिन. अमरावतीला त्यांचा जन्म झाला. कवी अनिल यांच्याशी प्रेमविवाह झाला आणि मग त्या झाल्या कुसुमावती देशपांडे. या उभयतांच्या प्रेमजीवनाचं दर्शन घडवणारा पत्रव्यवहार कुसुमानील अशा नावाने प्रसिद्ध झालेला आहे. मराठीमध्ये तरी हा प्रकार नवीन आणि अपूर्वच म्हणायला पाहिजे. इंग्रजीच्या प्राध्यापिका असणाऱ्या कुसुमावती देशपांडे आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातल्या संबंधांचा शोध घेणाऱ्या कथा त्यांनी लिहिल्या. दीपदान, दीपकळी, मोळी, दीपमाळ हे त्यांचे लघुकथा संग्रह आणि मराठी कादंबरी पहिले शतक हा त्यांच्या व्याख्यानांचा संग्रह आहे. मराठी कादंबऱ्यांचा टीकात्मक इतिहास 1857 ते 1950 या काळातल्या कादंबऱ्यांचं समालोचन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. वेगवेगळ्या सौंदर्य मूल्यांच्या बरोबरच मानसशास्त्रीय, सामाजिक आणि सार्वकालिक जीवन मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या या लेखिकेचा टीकात्मक लेखांचा संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे पासंग. कुसुमावती देशपांडे यांनी रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील आठवणीचं इंग्रजीमध्ये रूपांतर केलेलं होतं. 1961 साली त्यांचं निधन झालं